भारतीय जनता पार्टीचा आज विशेष अशा कार्यक्रमासाठी संबंधित जिल्ह्यातून प्रमुख पदाधिकारी बंधू या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। आजचा दिवस भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आणि या निमित्तानंच हा कार्यक्रम पार पडतोय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हा सर्वांचे नेते या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील ह्या व्यासपीठावर उपस्थित आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे ज्येष्ठ नेते आदरणीय माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, पद्धतीने एक धडाडीचे आमदार गोपीशेठ पडळकर साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत। त्याच पद्धतीनं आमचे शहरचे अध्यक्ष प्रकाश मामा ढंग, त्याच पद्धतीनं व्यासपीठावर उपस्थित असणारे शेखरजी इनामदार साहेब, त्याच पद्धतीनं उपस्थित शरदजी लाड, पृथ्वीराज बाबा पाटील, दीपक बाबा शिंदे, संग्राम भाऊ देशमुख, राहुलजी महाडिक, चिमन भाऊ डांगे, प्रकाश तात्या बिर्जे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असणारे ह्या सांगली मिरज कुपवाड नगरीचे महापौर आदरणीय पैलवान धीरजी सूर्यवंशी, माजी आमदार भगवानजी साळुंखे, त्याच पद्धतीनं उपस्थित असणारे रावसाहेब पाटील साहेब, डॉक्टर रवींद्रजी आरळी, राजारामजी गरुड, सर्व सन्मानी व्यासपीठ समोर उपस्थित या जिल्ह्यातून शहरातून आलेले सर्व मंडलाध्यक्ष, जिल्ह्याचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व सर्व मोर्चांचे अध्यक्ष, कार्यकर्ते बंधूंनो, आजचा दिवस खऱ्या अर्थानं अतिशय आनंदाचा दिवस की ज्याची स्थापना 6 एप्रिल रोजी 1980 साली झाली आणि त्या पक्षामुळेच खऱ्या अर्थानं आपण एक स्वाभिमानानं अभिमानानं या ठिकाणी मोठ्या थाटामध्ये बसलेलो आहोत। तो असा आपला भारतीय जनता पार्टीची स्थापना ह्याच दिवशी झाली आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा 6 एप्रिल दिवस हा स्थापना दिन साजरा व्हावा, चांगल्या पद्धतीने व्हावा म्हणून आपण सर्वांनीच दिवसभर वेगवेगळे उपक्रम साजरे केले। सकाळी आपापल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी घरावर झेंडे लावले आणि खऱ्या अर्थानं हा दिवस फक्त आपल्या राज्यामध्ये नाही, देशामध्ये नाही तर संबंध देशामध्ये हा साजरा केला जातोय। ज्या ज्या ठिकाणी भारतीय आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा दिवस हा साजरा केला जातोय। हा एक आपल्याला अभिमानास्पद या ठिकाणी गोष्ट आहे। कारण आपण बघितलं असाल की आता एकामागून एक आपल्याला सातत्यानं पक्षाकडून काही ना काही प्रोग्राम येत आहे। त्याच पद्धतीचा आपला स्थापना दिवसचा सुद्धा प्रोग्राम आलेला आहे, प्रत्येकाच्या सोशल मीडियावर सुद्धा पोहोचलेला आहे। आपण बघितलं असाल की हा एक दिवसाचा कार्यक्रम न होता खऱ्या अर्थानं हा एक दिवसाचा उत्सव न होता हा महोत्सव झाला पाहिजे, हा भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींचा या ठिकाणी आग्रह आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं 5 एप्रिल ते 12 एप्रिल वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम हे आपल्याला पक्षाने दिलेले आहेत, ते चांगल्या पद्धतीनं आपण साजरे करायचे। आपण बघितलं असाल आता काल 5 तारखेपासून आपल्या असणारे संपर्क कार्यालय आहेत, त्याची सजावट करणे असू दे, तिथे विद्युत रोषणाई करणे असू दे, त्याच पद्धतीनं आजचा दिवस होता तो आपला ध्वजारोहणाचा दिवस होता। या दिवशी आपण मिठाईचं वाटप बरेच ठिकाणी केलं, मला बरेच मंडळातून बरेच ठिकाणी त्याचे फोटो सुद्धा आले। त्याच पद्धतीनं 5 एप्रिल ते 12 एप्रिल आपल्याला बंधूंनो काय करायचं आहे, भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बूथ लेवल पासून अगदी आपल्या असणारे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी हा दिवस साजरा करायचा आहे। आपल्या घरावर झेंडे लावायचे, त्याच पद्धतीनं तो झेंडे लावून सहकुटुंब सेल्फी काढून तो सोशल मीडियावर प्रसारित करायचा आहे। त्याच पद्धतीनं मंडळ स्तरावर सक्रिय कार्यकर्ता संमेलन सुद्धा आपल्याला आयोजित करायचे। या संमेलनामध्ये काय चाललं जाणार आहे, आपण बघितलं असाल भाजपचे संघटनात्मक विस्तार व ज्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये यश अपयश याचं चिंतन झालं पाहिजे। त्याच पद्धतीनं भारतीय राजकारणामध्ये भाजपनं घडवलेले परिवर्तन, सेवाभाव, अंत्योदय, विकासभिमुख राजकारण व राष्ट्रप्रथम या मूल्यानुसार कार्य करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी हा करायचा आहे। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारची उल्लेखनीय कामगिरी झाली, ऐतिहासिक कामं झाली, त्याच पद्धतीनं राज्य सरकारकडूनही झाली, त्याचंही संमेलनामध्ये चर्चा झाल्या पाहिजेत, हाही त्याचा एक मागचा उद्देश आहे। त्याच पद्धतीने आपण बघितलं असाल की गाव वस्ती अभियान झाले पाहिजेत। या ठिकाणी आपण प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये असेल, आपल्या मंडळामध्ये असेल, आपल्या मतदारसंघामध्ये असेल, वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता अभियान सुद्धा राबवायचे।
मंदिरं साफ करणे असू दे, सार्वजनिक ठिकाणं साफ करणे असू देत, नगरपंचायत असू दे, ग्रामपंचायत असू दे, त्या ठिकाणची स्वच्छता आपल्याला प्रामुख्याने करून घ्यायची. त्याच पद्धतीनं ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांनी खरोखर आपल्या त्या ठिकाणी ज्यांनी घाम गाळला, अक्षरशः घामाचं त्या ठिकाणी त्यांनी कष्टाने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मोठी व्हावी यासाठी प्रयत्न केले, अशा जुन्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आपापल्या मंडळ स्तरावर, आपल्या बूथ स्तरावर त्या ठिकाणी सत्कार त्या ठिकाणी आयोजित करायचे. आणि त्याच पद्धतीने केंद्र शासन, राज्य सरकारच्या विविध योजना या ठिकाणी आपल्या कशा आल्या, त्या पद्धतीने लाभार्थ्यांशी सुद्धा आपला संवाद या निमित्तानं झाला पाहिजे, त्याची त्या ठिकाणी मेळावे झाले पाहिजेत. हे संबंध कार्यक्रम 5 ते 12 तारखेपर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचे. आणि हा एक दिवसापुरता आपला हा स्थापना दिन न साजरा करायचा, महोत्सव म्हणून हा 12 तारखेपर्यंत आपल्या सर्वांना तो साजरा करायचा आहे. आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने साजरा कराल अशी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष नात्यानं अपेक्षा करतो. आणि आपण जे कार्यक्रम कराल ते जिल्हा आणि प्रदेशला तर पाठवायचे आहेत. त्याच पद्धतीने नमो ऍप असेल, सरळ ऍपवर सुद्धा ती सगळ्या गोष्टी अपलोड करणे फार गरजेचं आहे, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि कालच निरोप दिल्याने मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहिलात, त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो, स्वागत करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.